विद्यते भावो न भावो विद्यते उभयोरपि पुष्पं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम् महायोगपीठे तते देवरक्षां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दसन्नं भद्रं हरिन्द्रं भजे पादुरङ्गम् नासतो विद्यते भावो भावः न अभावो विद्यते ततः उभयोः अपि दृष्टः अन्तः त्वनयोः तु अनयोः तत्त्वदर्शिभिः हे झाला पदच्छेद झाल्यानंतर अन्वय असतः भावः न विद्यते सतः अभावः न तत्त्वदर्शिभिः अनयोः उभयोः अन्तः दृष्टः आता अर्थ पदच्छेद झाल्यानंतर अर्थ असतो अर्थ काय असत अभाव असतः भाव न विद्यते जे असत असतं त्याचा भाव नसतो भाव म्हणजे असत आणि अभाव म्हणजे नसत भावाला म्हणायचं असण्याला म्हणायचं भाव नसण्याला म्हणायचं तर जे असत वस्तू आहे जी वस्तू असत आहे तिला भाव नसतो म्हणजे ती नसते त्याच्यानंतर नासतो विद्यते भाव अभाव न सतः अभाव विद्यते जी सत वस्तू असते तिचा काय नसतो अभाव नसतो सत म्हणजे असणारी वस्तू जी असणारी वस्तू आहे तिचा कधीही अभाव नसतो लय मोठा आवाज करू नका आपल्याला 4-5 लोकांना ऐकू एवढं करायचं आपल्या लोकांना जेवढं ऐकू एवढं कमी करायचं जे सत असतं त्याचा कधीही अभाव नाही आणि जे असत आहे त्याचा कधी भाव नाही आणि हे असं सर्वांना कळत नाही प्रत्येक जीवाला ही गोष्ट कळत नाही मग कोणाला कळते तत्वदर्शीभिः ज्यांनी तत्वाचं खरोखर ज्ञान करून घेतलेलं आहे त्यांनाच कळतं तत्वदर्शीद्वारे त्याचा निर्णय केला गेला काय निर्णय केलाय कोणाचा निर्णय केलाय उभयोः अनयोः उभयोः अनयोः उभय म्हणजे ह्या दोघांचा निर्णय कोणते दोन सत आणि असताचा निर्णय कोणाद्वारे केला गेलेला आहे तत्वदर्शीभिः तत्वदर्शीद्वारे केलेला आहे तत्वदर्शी म्हणजे कोण तत्वाला जाणणारे अंत अंत म्हणजे काय निर्णय अंत शब्दाचा काय इथं अर्थ घ्यायचा निर्णय एरवी अंत म्हणजे आपण काय म्हणतो अंत म्हणजे शेवट रामकृष्ण अंत म्हणजे काय शेवट शेवट कधी होत असतो निर्णय लागल्यावरच शेवट होतो शब्द आहे वेदांत 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 या शब्दाचा अर्थ काय वेदाचा अंत वेदाचा शेवट असं नाही वेदाचा शेवट अर्थ नाही कारण खरा वेदांत शब्द कशाला म्हटलं जातं उपनिषदांत आणि उपनिषद हे प्रत्येक वेदाच्या शेवटीच आलेत असं नाही आधी मधी कुठेही आलेले बृहदारण्यक उपनिषद आहे बृहदारण्यक उपनिषद वेदाच्या शेवटी नाही मध्ये आहे म्हणून वेदाचा अंत
हे उपनिषदाला म्हटलेलं आहे, तर याचा अर्थ ते शेवटी आले असा नाही. जे शेवटी येतं त्याला अंत म्हणतात असं नाही. तर मग अंत म्हणजे काय? निर्णय. अंत म्हणजे काय? वेदाचा निर्णय याच्यामध्ये आला. तीनही चारही जे वेद आहेत किंवा वेद आहे, त्या वेदाला काय सांगायचंय, काय सांगायचं, तो निर्णय ज्या ग्रंथामध्ये दिला, ज्या मंत्रांमध्ये दिलेला आहे त्याला म्हणायचं उपनिषद मंत्र. म्हणून उपनिषदांना काय म्हटलेलं आहे? वेदांत. तसं त्या तत्वदर्शीद्वारे अनयोः उभयोः अंतः दृश्य. अनयोः द्विवचन आहे ना, दोन. उभयोः हे पण काय? द्विवचन आहे. उभयोः म्हणजे दोघांचा, अनयोः म्हणजे ह्या दोघांचा. ह्या दोघांचा म्हणजे कोणा दोघांचा? सत आणि असताचा. काय? अंत. अंत म्हणजे काय? निर्णय. दृष्ट म्हणजे पाहिल्या गेलेला आहे ना, दृश्य धातू तर प्रत्यय लागून काय शब्द ना? दृष्ट. दृष्ट पाहिला. कोणाद्वारे पाहिला? तत्वदर्शीद्वारे पाहिला. कशाचा निर्णय पाहिला? सत आणि असताचा. सत म्हणजे काय? सत म्हणजे ज्याला अभाव नसतो त्याचं नाव सत. असत म्हणजे काय? ज्याला भाव नसतो त्याला असत. असतः भावः न विद्यते, सतः अभावः न विद्यते. आता सत म्हणजे काय? सत म्हणजे काय आहे का नाही? बांधव गुरुजी सांगायचे, रंगनाथ महाराज असं म्हणतात. आपण काय ऐकलं नाही, लिखाण सापडते ना कुठं, लिहून ठेवलेले बऱ्याच लोकांनी. सत कशाला म्हणायचं? जे कधी बदलत नाही, कधी नष्ट होत नाही, त्याला म्हणायचं सत. जे कधी बदलत नाही आणि जे कधी नष्ट होत नाही त्याचं नाव आहे सत. मग आता जगात कोणती अशी वस्तू आहे जी कधी बदलत नाही आणि कधी नष्ट होत नाही? विचार करून सांगा. कोणती वस्तू घ्या. सूर्य. सूर्य कधी बदलत नाही, कधी नष्ट होत नाही. रोजच तर अस्त होतो, रोजच तो उदय होतो. बदलला की नाही? चैतन्य जगात आहे की जग चैतन्यात नाही? जगाचा विषय चैतन्य नाही. कशाचा विषय चाललाय? चैतन्य वृत्ती. कशाचा विषय चाललाय? जगात. जगात कोण सत्य आहे? जे कधी बदलत नाही, कधी नष्ट होत नाही. जगात दिसणारी वस्तू अशी आहे कोणती? ते जगात हे पांडुरंग की पांडुरंगात जग आहे? जगात इथं तत्वदर्शीमध्ये आपल्यामध्ये फरक आहे. म्हणून आपण तत्वदर्शी नाही, कारण आपला भ्रम केलेला. आपला भ्रम असा आहे की जगात कोण आहे? देव आहे. आणि तत्वदर्शी लोकांचं काय? देवा जगत. देवा जगत आहे, ह्या त्यांचा अनुभव आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पावन असे दर्शने. हा साधूचा म्हणजे तत्वदर्शीचा असा काय निर्णय. आपण काय म्हणतो? घरात आमच्या देव घर आहे आणि देवघरात देव आहे. आमच्या गावात मंदिर आहे, मंदिरात देव आहे. पंढरपुरात देव आणि इतर तर देव नाही. देव नाही असं ठिकाण नाही. म्हणून जितके काही ठिकाण आहेत ते कसे आहेत? देवात. कारण काय? कारण देव सत आहे. सत. देव सर्वत्र असण्याचं काय कारण आहे? कारण देव काय? सत आहे. सत म्हणजे काय? जे कधी बदलत नाही आणि कधी नष्ट होत नाही. कोणती वस्तू घ्या, कोणतीही वस्तू घ्या, ती कशी आहे? बदलणारी आहे किंवा नष्ट होणारी आहे. आणि सगळ्याच गोष्टी बदलणाऱ्या आणि नष्ट होणारी. गोष्ट आली, वस्तू आली की ती बदलणारी आणि नष्ट होणारी आहेच. माणसाला भ्रम आहे की माझं शरीर काय नष्ट होणार नाही, पण क्षणाला, प्रत्येक क्षणाला शरीर नष्ट होईल.
कारण शरीर शब्दाचा अर्थच आहे शिर्यते ती शरीर, शिर्यते नश्यते, नष्ट होतं त्याचं नाव काय? शरीर. शिर पावतं, क्षयाला जातं, रोज क्षयाला जातं. जर अशा फोटो काढून ठेवल्या रोजच्या नियमानं 365 वर्षाच्या रोजच्या सकाळी उठले की फोटो काढायचे, सकाळी उठले की फोटो काढायचे आणि अशा क्रमानं लावायच्या 365. तर पहिल्या दिवसाचा माणूस आणि 365व्या दिवसाचा माणूस बदलते का नाही मग तुम्हाला लक्षात येईल. महिन्याला बदलते, चिंता लागू द्या, शरीर कसं बदलणार. घरी सगळं टामटूप चालू द्या, चांगलं सोयाबीन होऊ द्या, हरभर होऊ द्या, सगळं व्यवस्थित होऊ द्या. सोयाबीन ती झाली आणि वरून दुष्काळ बी आला, मजाच मजा. सोयाबीन बी आली, दुष्काळ बी आला, दोन्ही पण डबल खाट झाला. टामटूप मध्ये असतं की लगेच फुलतं शरीर आणि चिंतेमध्ये असतं की लगेच प्रश्न होतो. मग शरीर बदलत आहे की नाही? शरीर बदलत आणि नष्ट सुद्धा. जसं जसं लहानपणी शरीर आहे तसं तरुणपणी नसतं, तरुणपणी जसं असतं तसं म्हातारपणी नसतं. म्हातार लहानपणाला असं लगेच काय लहान मुलगा असतो, उचलून घ्यावा वाटतो, त्याचा मुका घ्यावा वाटतो. पण तेच असा तो 60 वर्षाचा झाला समजा, अशी कल्पना करा, कोणी त्याला कडव घेऊन त्याचा का असं काय बदललं ते शरीर. शरीर बदलत असतं, परंतु परमात्मा आहे तो बदलणारी वस्तू. शरीर बदलतही शरीर नष्टही. शरीर बदलतं, शरीर नष्ट होतं, शरीरासंबंधी बदलतात आणि शरीरात संबंधी नष्ट होतात असे का? असं पण शरीराच्या जितके संबंधी म्हणून आहेत ते सर्व बदलणारे आणि नष्ट होणारे आहेत. घर बांधतात लोक, घर कशा करतात? शरीरा संबंधी असतं का नाही. जुन्या काळामध्ये मोठमोठे वाडे बांधून ठेवले लोकांनी, सुंदर म्हणा, आश्रम म्हणा, घर म्हणा, माळोदाचे घर. 100 वर्षापूर्वी सगळे माळोदाचे जे फार पैसेवान लोक आहे, माणसं आहेत, ते बरोबर असा वाडा बांधायचे. वाड्याला त्याला 20-30 वर्ष वाडा बांधण्यात जायचे. आहे की नाही? तुम्ही शांत बसा, मध्ये बोलला. प्रश्न विचारला तर उत्तर द्यायचे, मध्ये नाही बोलायचं. तर 20-20 वर्ष घर बांधायला जायचे, कोणाकोणाच्या पिढ्या जायच्या घर बांधण्यामध्ये. आणि त्याला काय बरं होता, हे घर एकदा बांधलं की कमीत कमी 200 ते 300 कमी 3 पिढ्या आपल्या याच्यात राहिल्या पाहिजे. मग आता माळून जाईल की नाही, चांगले येईल की नाही, चांगल्या कंडिशनमध्ये त्यानं दूरदृष्टीने विचार करून बांधला माळून, छान बांधले. पण ते आता मुलाला ते ठेवलेत का ते माळून? चांगले माळून काढून तिथं RCCचे घर बांधले व्यवस्थित. का? त्याच्यात राहता येत नाही, राहता येत नाही, चांगले नाहीत, चांगल्या कंडिशन मध्ये वेळ. पण काळ बदलला, काळाची मागणी बदलली, राहण्याची पद्धत बदलली, सगळं काय काय बदलतं. देह बदलतो, देहासंबंधी असणारे घर बदलतात आणि देहासंबंधी असणारी माणसं सुद्धा बदलतात. ज्याला काय जे उपजेते नाशिक, हा पुनरुत्ती नाशिले पुनरुत्ती जे उत्पन्न होणार आहे ते नष्ट होणारच आहे. देहाच्या संबंधी आपला पुत्र असतो, पण पुत्र म्हणजे आपण नसतो. शास्त्र म्हटलं, शास्त्रात सांगितलं पुत्रच आत्मा आहे, पण गौण आत्मा. कसं आहे? जसं लेकराला सांगतात ते वाघ आहे, वाघ असते का ते, तसं पुत्र आत्मा आहे, पण खरा आत्मा पुत्र गौण आत्मा. देहाच्या संबंधी आहे, आपल्या देहा आपणच निर्माण केला, आपणच काय त्याचे आई वडील आहोत. परंतु ते सुद्धा काय होतो, बदलतो की नाही. लहानपणी आपल्यावर अवलंबून असतो, जरा मोठा झाला की तो आपल्याला सोडून आपल्या विचारानुसार वागणार नाही, राहील आपल्यासोबत, सगळं होईल, पण तुम्ही म्हणता तसं कोणी वागणार
आणि असा विचारही करू नये की मी म्हणतो तसं त्यानं वागावं. कारण बदलणं हा स्वभाव आहे. बदलणं हा स्वभाव आहे, नोहे नोहे बदलणं हा संसार आहे. सृजन धातू आहे ना, सरती. असा रूप सरती म्हणजे काय? बदल व्हायला सरकाय. तसा हा संसार सुद्धा रोज बदलतो, देह बदलतो, देहा संबंधी बदलतात, सर्व काय होते बदलत राहते. अर्थातच जे बदलणार आहे ते सत आहे, जे बदलणार आहे ते खरं नाही. स्वप्न आहे, स्वप्न बदलणार आहे आणि नष्ट होणार आहे. स्वप्न नष्ट होतं की नाही जागा झाल्यानंतर? जागृतीत आलो आपण, जागा झालो की स्वप्न झालं नष्ट. मग नष्ट होणाऱ्या स्वप्नाबद्दल आपली आसक्ती असते का? किंवा ते निघून गेलं स्वप्न म्हणून कोणी दुःख झालं का कोणाला? अरे 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 इतकं छान स्वप्न पडलं होतं आणि ते राहिलं असतं आणखी 1 तास तर किती छान झालं असतं. किंवा कायम जीवनभर हे स्वप्नच राहिलं असतं तर किती मजा आली असती. असं काहीही वाटत नाही, त्याच्याविषयी दुःखही वाटत नाही स्वप्नाविषयी आणि सुखही वाटत नाही. अहो 2-3 मिनिटं आठवतं आणि 5 मिनिटानंतर ते विसरून सुद्धा जातं. काय स्वप्न पडलं, उठल्या एखाद्याला सांगितलं तर ताजं लक्षात राहील. नाही म्हणे आता दुपारी सांगू कोणाला तरी, सकाळी पडलेलं आहे आता जवळ एकही माणूस दिसत दुपारी सांगू. मग दुपारी आठवत ते स्वप्न पण आठवत नाही. आणि स्वप्न लय छान पडलं होतं रात्री पण लक्षातच येईल. राहत नाही, स्वप्न नष्ट होतं. त्याच्याविषयी आपल्याला प्रेमही नाही आणि त्याच्याविषयी काय नाही, दुःखही नाही. का? कारण नष्ट होणारं आहे, नष्ट होतच असते आपला निश्चय. आणि तोच निश्चय प्रत्येक वस्तूवर दिसणारे लावायचा. कोणता? स्वप्नाचा जो निश्चय आहे तिकडं उचकायचं काय करते तुम्ही सांगत असता इकडं का उखाडण्यावर हार लगा. ते स्वप्नाचा दृष्टांत घेऊन जसा स्वप्नाचा दृष्टांत जागृतीवर लावायचा. का? स्वप्न जसं नष्ट होतं तसं जागृतीतला कोणता पदार्थ नष्ट होत नाही ते माझ्याकडे दाखवा, आणून द्या. एकही नाही. मग त्या स्वप्नाचा जो अभ्यास झालेला आपल्याला, हेय बुद्धी झालेली स्वप्नाबद्दल है ना, प्रेमही नाही आणि आसक्तीही नाही स्वप्नाबद्दल उदासीन आपण आहोत. त्याप्रमाणे संसारातल्या प्रत्येक वस्तूवर उदासीन राहायचं. बंदे बात हो गए आप तत्वदर्शी. साधू कसे असतात? तत्वदर्शी असतात. तत्व म्हणजे सत्य. सत्य म्हणजे जे कधी नष्ट होत नाही, जे कधी बदलत नाही, त्याला म्हणायचं सत्य. सत. आणि या सतचा कधीही अभाव नसतो. सतचा अभाव नसतो आणि असतचा अभाव असल्याशिवाय राहत नाही. असत कधीही नसतं. जगत संपूर्ण जे जगत आहे, जितकं म्हणून दिसणारं जगत आहे, जितकं म्हणून प्रमाणाच्या द्वारे विचार केल्या जात असणारं जगत आहे, ते सर्व जगत नष्ट, दृष्ट, नष्ट स्वभाववान आहे. बर ठीक आहे. जगत काय? नष्ट स्वभाववान आहे. पण कोणती पण वस्तू असती जी भ्रमरूप वस्तू असते, जी नष्ट होणारी वस्तू असते, त्या वस्तूला काही ना काहीतरी काय लागतो? आधार लागतो, अधिष्ठान लागतो. कशावर तर ती असायला पाहिजे का नाही? रोडवर गाडी पळते, रोडवर गाडी पळते का नाही? मग गाडी का पळती? रोड जागावर आहे, रोड स्थिर आहे. रोड पळू लागला आणि गाडी पळू लागली किंवा रोड इकडे पडला गाडी तिकडे पडू लागली तर कसं होईल? जी कोणती वस्तू कशी आहे? चलायमान आहे, भाषित होते, दिसते, प्रतिभाषित होते, बदलते, नष्ट होते. त्या वस्तू कशावर नष्ट होते, कशावर बदलते, कशावर दिसते? हा प्रश्न होईल की नाही उपस्थित. हे सर्व प्रपंच दुष्ट नष्ट स्वभावाचा जो प्रपंच आहे, तो प्रपंच ज्याच्यावर भासतो त्याला म्हणायचं सत. जे बदलत नष्ट होतं त्याचं नाव असत आणि हे असत ज्याच्यावर भासतं त्याचं नाव आहे सत.
पण जे जे दिसतं का नाही, जे जे भासतं की नाही, ज्याचा ज्याचा विचार होतो की नाही, ते सर्व नष्ट होतं. ते कसं आहे, असंच आहे. मग जे सत आहे, मग ते आम्हाला दाखवा. मग ते तुम्हाला दाखवल्यानंतर मग त्याला कशावर दाखवायचं? जे सत आहे ते दिसत नाही, तो अनुभवाचा विषय नाही, ते अनुभव रूप आहे. कारण त्याचा जर अनुभव झाला तर मग तो अनुभव घेणारा कोण, हा प्रश्न. मग अनुभव ज्याचा होतो तो एक सत मानावा लागेल, ज्याचा अनुभव होईल तो एक सत मानावा लागेल. दोन सत होतील. मग श्रेष्ठ सत कोणते? मग त्या दोन तर सत नाही जगात. काय एकच सत आहे, एकाला खोटं ठरवावं लागणारच. मग कोणतं खोटं? जे दिसतं ते खोटं. जगामध्ये जितक्या वस्तू आहेत दिसतात म्हणून खोट्या आहेत, दिसतात म्हणून खोट्या आहेत. आणि नियम काय तुमचा व्यवहाराचा? व्यवहाराचा नियम काय? दिसतंय म्हणून खरं. आणि आमचा शास्त्रीय नियम काय? दिसतंय म्हणून खोटं. आता दिसतंय ते खोटं का दिसत नाही ते खोटं? किती खोटा गंभीर प्रश्न झाला. आम्ही सिद्ध करतो दिसतं म्हणून खोटं. उदाहरण काय? रज्जू सर्प, शुक्ती रजत, मृगजळ, दिसतं म्हणून खोटं. स्वप्न दिसतं म्हणून खोटं. आमच्याकडे खूप दृष्टांत आहे, तुम्ही दृष्टांत सांगा. दिसतंय म्हणून खरं आहे, दिसतंय म्हणून खरं. तुम्हाला खऱ्याची लक्षण व्याख्याच नाही. खरं कशाला म्हणतात तेच माहित नाही. तुमचा एकच नियम आहे की दिसतंय म्हणून खरं आहे. मग दिसतंय म्हणून खरं आहे तर स्वप्न दिसतंय, तर मग स्वप्न खरं काय? दिसतंय म्हणून खरंच आहे तर मग दोरीवर कधी कधी काय भासतो? सर्प भासतो. मग दिसला की नाही सर्प, मग तो खरा आहे की खोटा आहे? खोटा आहे. कसं काय? मग तुमचा नियमाला बाद झाला की नाही? तुमच्या नियमाचा, तुमच्या नियमाचा अनियम झाला. तुम्ही काय म्हणता? दिसते मग खरं आहे. मग रज्जूवर सर्प दिसला, मग खरा आहे की खोटा? खोटा आहे. तर मग तुमचा नियम गेला कुठं? दिसते मग खरं. मृगजळ दिसते की नाही? पाणी दिसते की नाही? उन्हाळ्याच्या वेळेस काळ्या रानामध्ये लिंबाखाली झाडाखाली आऊत घालून बसतो, पाणी पिऊन असा बसतो आणि असा पाहतो रानाकडे काळ्या. तर त्या काळ्या रानावर काय दिसते? पाणी. पाणी आहे का ते? बाबा पाणी आहे का ते? हा, पाणी नाही का आहे? मग वाटतंय की नाही? पाणी दिसतंय की नाही? नियम काय? दिसतंय ते खरं. मग तहान लागल्यानंतर तुम्ही आता उन्हाळ्याच्या दिवशी पवायला जायला पाहिजे त्याच्यात दुपारी, किंवा काळं रान ठेवायची गरजच नाही, त्याच्यावर साळी केळी लावायच्या. पाणी तर पाणीच पाणी. तुमचा नियम आहे दिसते म्हणून खरे आणि आमचा नियम आहे दिसते म्हणून खोटे. तुम्ही दृष्टांत सांगा दिसते म्हणून खरे. वा वा. अनादि परंपरा कशी आहे? अनादि. व्यक्त ना व्यक्त 15 अध्याय ना. असं असणार कोण? ते तत्व, परब्रह्म तत्व. मग हे एवढा असत असणारा प्रपंच, खोटा असणारा प्रपंच ज्याच्यावर भासतो त्याला म्हणायचं खरं. उदाहरणाकरता दोरीवरचा सर्प घ्या. दोरीवरचा सर्प दिसतो की नाही? दिसतो. जर दोरी नसती तर सर्प दिसला असता का? नाही. दोरीवर सर्प दिसला का? दिसला कारण दोरी होती म्हणून दिसला. मग दोरीला, सर्पाला अधिष्ठान कोण आहे? दोरी आहे. सर्पाला काय अधिष्ठान? म्हणजे ठिकाण. सरळ सरळ. आता तुम्हाला किती खोल सांगा, लय खोल सांगता येत नाही. लय खोल सांगायचं म्हणजे रोज पाठ चिंतन करायचं. जे दोरी काय तिथं खरी आहे, दोरी सत आहे म्हणून सर्प खोटा भासला.
तसं जगत खोटं आहे. जगत खोटं आहे तर सिद्ध झालंच. कारण काय, सत्याच्या नियमात जगत बसत नाही. सत्याचा नियम काय, जे बदलत नाही, नष्ट होत नाही, त्याला म्हणायचं सत्य. सत्याच्या नियमात जगत बसणं अर्थात जगत काय, खोट आहे. मग खोट आहे म्हणल्यानंतर याला काय पाहिजे, अधिष्ठान पाहिजे. जसं दोरीवरचा सर्प आहे, दोरीवरचा सर्प सर्वानुभूत असा कसा आहे, खोटा. दोरीवरचा सर्प कशावर भासतो, दोरीवर भासतो. तसं हे सर्व जगत आहे, जगत असत आहे, हे सिद्ध झालं. मग सिद्ध झाल्यानंतर या दोरीवर हे जगत आहे, जगताला अधिष्ठान कोण, हा प्रश्न झाला. ज्याला ह्या जगताचं जे अधिष्ठान आहे ना, त्याचं नाव काय आहे, सत. त्याचं नाव काय, पांडुरंग. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूप वर्ण गुण जेथे. सत्य तू सत्य तू सत्य तू झाला. कारण पांडुरंगच कशावर, सत्याच्या लक्षणामध्ये बसतो. अन्य कोणतीही वस्तू सत्याच्या लक्षणामध्ये बसत नाही. म्हणून जे असत असतं त्याचा काय असतो, अभाव असतो. अभाव कसा असतो, अभाव म्हणजे नसणं, पूर्णपणे नसणं. आणि हे तर दिसायला लागलं, मग अभाव कसा म्हणता, नाही. आदावंतोय चे नास्ती वर्तमानोपी तंतथा. जे आधी नसतं, जे अंती नसतं, जे मधीही नसतं. आधी नाही आणि जे शेवटी नाही, ते मधीही नाही. नाही आधी अंती अवसानी. मग जरी दिसत असलं तरी आधी होतं का, हा मठ 150 वर्षापूर्वी होता का, अजून 150 वर्षानंतर राहील का, आता आहे का नाही. आता असण्याला किंमत नाही, कायम असला पाहिजे, कायम नष्टच नाही झाला पाहिजे. त्याला म्हणायचं सत. तर मग जगतातली प्रत्येक वस्तू काय झाली, असत सिद्ध झाली. आणि ह्या असताचं जे अधिष्ठान आहे त्याचं नाव काय झालं, सत. म्हणजे असत भाव न विद्यते. असतला कधीही भाव नसतो. असत हे कधीही नसतं, असत असत नाही. असत है ना प्रपंच, सत खोटं, खोटं हे असतं असं नाही, कधीच नसतं खोटं. मध्ये दिसलं तरी नसतं. ते पाणी आहे मृगजळाचं, मृगजळाची गंगा आहे, ती ब्रह्मगिरीवरती झालेली नाही आणि समुद्राला गेलेली सुद्धा नाही. मध्ये दुपारच्या वेळेत दिसली म्हणजे तिला गंगा म्हणायचं का. गंगेचं जे प्रयोजन आहे ते एकतरी प्रयोजन सिद्ध होतं का त्या गंगेतून. ना स्नान करता येतं, ना पाणी पिता येतं, ना त्याच्यावर झाडं लावता येतात, ना पिकाला पाणी देता येतं, काहीच करता येत नाही. मध्येच दिसते, सकाळी नसते, संध्याकाळी नसते, मध्येच दिसते. तसं हा प्रपंच स्वप्नासारखा मध्येच दिसतो. म्हणून प्रपंच झाला खोटा, दिसत असला तरी झाला खोटा. आणि हा प्रपंचाचा अधिष्ठान असणार त्याला म्हणायचं सत. त्याला काय म्हणा, सत. आणि त्या सतचा कधी अभाव नसतो. त्या सतचा अभाव नसतो. हे कोण निर्णय लावला, कुठे गेलं, हो गेलं का कुठे. तत्वदर्शी भी 16 वाटतो, पहिले अध्याय गेले, दुसरा तत्वदर्शी भी. तत्वदर्शी जे आहे की नाही, तत्वदर्शी म्हणजे तत्व म्हणजे खरं, आणि दर्शी भी ना. तत्वाचं ज्यांनी दर्शन केलं त्याला म्हणायचं तत्वदर्शी. आणि तत्वदर्शीद्वारे, तत्व म्हणजे खरं, खऱ्याची ज्याला ओळख आहे त्याचं नाव काय, तत्वदर्शी. अहो आम्ही लय खरे इमानदार माणसं आहे, आम्हाला खऱ्या खोट्याची ओळख आहे असं कोणी म्हणत असेल तो भ्रमिष्ठ आहे, तो पिसा आहे, पिसा. मी खरा म्हणतो, मी फार इमानदार आहे असं काही नाही. तुला जोपर्यंत हे ज्ञान होणार नाही, कोणतं
तत्वाचं म्हणजे खऱ्याचं ज्ञान होणार नाही, खऱ्या पांडुरंगाचं ज्ञान होणार नाही तोपर्यंत तो खोटच बोलतोय. मी खरं बोलतो तरी म्हणत असला तरी तो खोटं बोलतोय, सिद्ध झालं. खोट्याबद्दल खोट्याविषयी बोलतो म्हणजेच खोटच बोलतो. चालविती व्यवहार सत्य म्हणून, जे जे व्यवहाराला खरं म्हणून चालवतात, प्रपंच खरा म्हणून करतात, ते सर्व खोटे लोक आहेत. खोटं बोलतात, खोटं जगतात. है ना. मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञाना विचेत सहा राक्षसी मासुरी. पुढं काय प्रकृती मोहिनी श्रिता. मोहिनी प्रकृती आश्रिता. मोहिनी मोहन टाकणाऱ्या प्रकृतीचा म्हणजे या अज्ञानाचा मायेचा आश्रय केलेला आहे. कोण? मोघ आशा. मोघ लोक आहेत, त्यांच्या आशा बी कशा आहेत? मोघ आशा. काय माणसाची आशा काय असते हो? असून सगळ्या अनित्य वस्तूची आशा आहे जीवाला. घर बांधील लग्न कर, लेकर होता मठ बांधील, पुत्र सांभाळील, दारेशना काय वित्तेशना, दारेशना लोकेशना आणि पुत्रेशना. पूर्वी शास्त्रामध्ये 3 येशना होत्या, आता कलियुगामध्ये 4 येशना झाल्या. वित्तेशना म्हणजे पैशाची इच्छा, आणि पुत्रेशना म्हणजे मुलाची इच्छा, लोकेशना म्हणजे प्रतिष्ठेची इच्छा, आणि आता काय निघाली पुत्रेशना. पुत्रेशना म्हणजे पुत्रेची इच्छा. सकाळी तुम्ही 5 चंद्रभागा काय कमाल झाली. ते कुत्रे हागव्या आणतात ना लोक, सकाळी उठल्या सकाळी उठलं की त्याच्या मागं धंदा. त्या कुत्र्याला बाया बी. एक बाई म्हणे, महाराज कुत्र आमचं एवढं गुन्हे आहे, मी पूजा करायला बसले की कुत्र मांडी येऊन बस. काय त्या कुत्र्याबद्दल मोह झाला या बायाला, माणसाला कमाल झाली. अहो कुत्र्याचा स्पर्श सुद्धा शास्त्राने निषेध सांगितलेला. कुत्र्याच्या दृष्टीनं जर कुत्र्याची दृष्टी अन्नावर पडली तर ते अन्न फेकून दिलं पाहिजे, खाल्लं नाही पाहिजे, असा शास्त्राचा नियम आहे. कुत्र्याचा स्पर्श झाल्यावर स्नान केलं पाहिजे. कुत्र्याची एक पद्धत आहे. कुत्र कुठं असलं पाहिजे? दाराच्या कुठं असलं पाहिजे? दूर असलं पाहिजे. तुम्ही घरात झोप, कुत्र्याला घेऊन झोपाय बाय माणसं. इतकं कुत्र्याबद्दल मोह एवढा. घरात स्वयंपाक बनवता तिथं बी कुत्र. देवपूजा इतकं सांगायला ये बाई, असं सांगायला कुत्र इतकं गुणी आहे म्हणे माझं की देवपूजेला मांडीव बसलं. आता देवपूजेला कुत्र्याला स्पर्श केल्यानंतर स्नान करावं लागतं. ही बाई देवपूजेला कुत्र्याला मांडीव घेऊन देवपूजा करते. मग आता ही कलियुगात कुत्रेशना आहे की नाही? ही 4थी येशना, तिचं नाव आहे कुत्रेशना. आमची लुसी आणि आमचा टॉमी त्याला सकाळी सकाळी फिरवायला न्यावंच लागते. कोकणात फिरताना गेलो तो एका ठिकाणी, आम्ही सकाळी सकाळी मध्ये तिथे लय लांब आहे ते, मुकाम करावं लागते. कीर्तन झालं, मुकाम झाला, सकाळी उठला ते माणूस आमच्या लुसीला आणि आमच्या टॉमीला फिरून आणावंच लागते. म्हणलं बोलूच नका, बोलायचं नाही. तुमच्या लुसीला आणि तुमच्या टॉमीला जर फिरायला नेलं नाही तर घरात हाकतील. म्हणून तुम्हाला हागवाय ना, फिराय ना. एवढी कुत्रेशना वाढली जगामध्ये. असं काय करायचं कुत्रेशना म्हणजे होणे खंती ते न धरा आणि होणे गाढव कुत्रा. कुत्र होण्याचे लक्षण माणूस आतापासूनच काय करतोय, सांभाळून ठेवायला. पुढच्या जन्मात काय व्हायचंय? लुसी व्हायचंय, नाहीतर टॉमी व्हायचंय. तर अशा ह्या 3 येशना है ना, मोघाशा. जे अज्ञानी लोक आहेत त्यांच्या आशा कशा आहेत? मोघ आशा. कुत्र्याची आशा म्हणजे काय? कोणती आशा? मोघाशा आहे की नाही? जिथं कुत्रेशना, वित्तेशना, लोकेशनाचा सुद्धा त्याग करायला सांगितलाय. तुम्ही कुत्र घेऊन हिंडायले, त्या सगळ्या मोघाशा आहेत. मोघ ज्ञान. ज्ञान बद्दलचं कसं आहे? मोघ म्हणजे वायफळ ज्ञान.
जीवाला कशाचं वायफळ नाही, मला बांधकामाचं ज्ञान आहे, मला स्वयंपाकाचं ज्ञान आहे, मला हेच ज्ञान आहे, एकही ज्ञान तुमच्या कामी येणार नाही. जितके बी ज्ञान आहेत ते कसे आहेत? अज्ञान आहे. एकच ज्ञान आहे, अध्यात्मविद्या विद्याना. अध्यात्मविद्या महत्वाची. अध्यात्मविद्या घेतली पाहिजे, बाकी कोणत्या घ्या किंवा नका घेऊ. घेतल्या तरी चांगल्या आहेत, नाही घेतल्या तर आणखी चांगले. डोकं चांगलं जागावर आहे. जितके शिकलेले तितके भुकलेले दिसतात. जितका शिकन तितका श्रद्धा कमी होते, भक्ती कमी होते, भाव कमी होतो, धर्म कमी, अधर्मी होतात लोक शिकलेली. खरंच आहे का म्हणतात तुमच्या दगडात देव आहे का? वारी केल्यानं काय होतं? काहीतरी असं वायफळ बोलतो. शिक्षण कमी घेतलं तरी चालेल, पण अध्यात्मविद्या घेतल्याशिवाय माणसानं राहू. जो अध्यात्मविद्या घेतो तो मरत नाही. गुरुजी सांगत होते, म्हणतात ही जी विद्या आहे ती कशी आहे? मरणमारी विद्या. मरणमारी विद्या. बाकी कोणती विद्या घेतली ते मेल्याशिवाय राहत नाही, आणि ही विद्या घेतली की तो अमर होतो. कोणती विद्या आहे? हीच नासतो विद्यते भाव नाभाव विद्यते सत उभयोरपि तत्वदर्शिभिः अनयोः उभयोः अंतः दृष्टः. तत्वदर्शीद्वारे ह्या दोन्हीचा निर्णय केला गेलेला आहे. जे असत असतं त्याला कधीही भाव नाही, ते कधीही टिकणारं नाही. म्हणून टिकणाऱ्याच्या जे टिकतच नाही त्याच्या नादी लागू नये, त्याचा विषय मोह धरू नये. आणि याचं जे अधिष्ठान आहे सत, ते सत कधीही नष्ट होत नाही. आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे, हे जाणोनी गताचे न सोचे जो. जे आपली वस्तू असते ती आपल्याला कधीच सोडून जात नाही, आणि ती सोडून जाती हिचा आता ती आपण नव्हती. पण कोण कोण आपल्याला सोडून जाणार नाही आणि कोण कोण सोडून जाणार याची लिस्ट करा बरं. विचार करा, ही वस्तू आम्हाला सोडून जाणार. शेवटी उरती अर्धांगिनी. कोण उरती? अर्धांगिनी. आणि मग इमानदारीनं आपल्या हृदयाला विचारावं की अर्धांगिनी सोडून जाणार आहे की नाही जाणार. देहगृहीची कामिनी. एक तर आधी जाईल नाही तर नंतर जाईल. देह काय? देहगृहीची कामिनी. देहगृहीची कामिनी. तिथं राहिली भुवनी. तिथं राहिली भुवनी. मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. वा, मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. नाथ भागवत पण नाही, रामायण. अंतकाळी मी परदेशी अभंग आहे. अभंग आहे अंत्ययात्रेचं. ओवीसारखं मला ओवीसारखं वाटलं. देहसेजेची कामिनी तिथं राहिली भुवनी. अंतकाळी मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. सगळ्यात जवळची वाटते अर्धांगिनी. संसारिक माणसाला अर्धांगिनी सगळ्यात जवळची वाटते, कारण माय बापा आधीच सोडून जातात. लेकरं बाळ देखतच सोडून जातात आपल्या डोळ्यासमोरच. राहती संग कोण? एकटी अर्धांगिनी बायको राहती. काय गॅरंटी? तुम्ही आधी जाणार का ती आधी जा? काहीच गॅरंटी नाही. मग बाकीचा तर वस्तू जडच आहे. घराचा, दाराचा, शेतीचा, भाड्याचा, कुत्र्याचा तर विषय नाही. धनानी भू धनानी भू गोष्टी गोष्टी जलस्मशानी स्थितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. कर्मानुगो गच्छति जीव एकः. कोणीही सोबत येणार नाही. सगळेच काय म्हणजे लिस्टमध्ये एकही अशी वस्तू नाही ती आपल्या कायम सोबत राहणार. का असं आहे? कारण ती असंच आहे, त्याचा स्वभावच आहे, बदलणं आणि नष्ट पण. सत एकच गोष्ट दिसते, ती म्हणजे आपलं आत्मस्वरूप. ते आत्मस्वरूप आपल्याला कधीही सोडून जाऊच शकत नाही, कधी जाऊ शकत नाही. असं आत्मस्वरूप, त्या आत्मचिंतनाचा, आत्मस्वरूपाचा विचार केला पाहिजे. रात्रंदिवस काय केलं पाहिजे? आत्मचिंतन केलं पाहिजे. का आत्मचिंतन केलं पाहिजे? त्याचा अभ्यास का केला पाहिजे? आत्मचिंतनाचाच अभ्यास केला काय पाहिजे? कारण ऐशी दशा येईल पुढे
जय मन होईल वेडे तै चिंतून घेवी होकडे आत्मज्ञान. माऊली आले, माऊलीचं आताच कीर्तन झालं, इथंच थोडं कीर्तन. तुम्ही जरासे लवकर आले असेल, तुमचंच श्रवण करायला भेटलं असतं जरा. का जरा असं करता श्रवण, असंच लांब येतो तिथं माईक बी. झालं, श्लोकाचा विचार झाला थोडाफार, हो बी पाहू. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचार कर लोक ओळखी. जे विचार कर लोक ओळखी ते अर्जुना, हे अर्जुना काही एक सांगेन, एकच गोष्ट सांगन, एकच गोष्ट सांगण्यासारखी आहे. बाकी सांगण्यासारखी नाही. एक गोष्ट सांगितली की तिच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या. काय एकम विज्ञाने सती सर्वं विज्ञातम भवती. एकाला जाणलं की सगळ्यालाच जाणण्यात आलं. खरं काय कळालं की बाकी सगळं खोटं आहे हे तर आलंच लक्षात. जे असत आहे, असतला काय लय जाण्याची गरज नाही. असत आता किती म्हणून असत आहे, प्रत्येक लिस्ट करीत बसले. जसं एखाद्या वाळवंटात कशाचा खडा पडावा, खडी साखरेचा खडा. आणि मग म्हणे खडी साखरेचा खडा एक शहाणा आला आणि हा शोधत होता खडी साखर. चांगला मोठा खडा पडला, खडी साखरेचा खडा शोधत होता. तितक्यात एक शहाणा आला, खुंटावरचा शहाणा. आणि मग म्हणजे काय, अहो बाबा काय पाहायला लागले. म्हणजे माझा खडी साखरेचा खडा पडलेला आहे तो वाळवंटामध्ये, तो शोधत आहे. अरे मूर्खा, तुला अक्कल आहे का म्हणे काही. सोपं आहे, एवढं सोपं गणित तुला कळत नाही. सगळी वाळू बाजूला काढ, म्हणजे उरला तो तुझा खडा आहे खडी साखरेचा. मग आता हे शहाणपणा म्हणावं की येडगळपणा म्हणावं. तसं या असतचा विचार करायचा नाही. म्हणजे असत जितक्या जगातल्या वस्तू आहे त्याची लिस्ट करणार, त्याला सिद्ध करणार हे असत कसं आहे, आणि नंतर मी सतचा विचार करणार. तर असत म्हणून किती जगात वस्तू आहेत, त्या सगळ्याची लिस्ट होईल का, सगळ्याचा विचार होईल का, सगळ्याला हे सत आहे की असत आहे या मापामध्ये तराजूमध्ये मोजता येईल का. तितकं आयुष्य नाही. मग कशाचा विचार करायचा. एक गोष्ट सांगेन, फक्त एकच गोष्ट सांगेन. आणि कोण असा विचार कोण करतात, ते उंटावर जे शहाणे विचार करीत नाहीत. असा विचार कर लोक. कोण विचार कर लोक ओळखिती. त्या वस्तूला हे विचार कर लोक ओळखतात. ती एक वस्तू मी तुला सांग, ती एक गोष्ट तुला सांगतो. जे विचार कर लोक ओळखिती ती सांगेन मी सांगतो ती एक गोष्ट. ऐक, कोणती गोष्ट, काही एकच गोष्ट. ते संत कसे म्हणजे ओळखणारे ते कोण आहेत आणि ते कशा पद्धतीनं ते ओळखतात ते सांगतात. या उपाधी माझे गुप्त चैतन्याशे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारते. ओळखतात, अशा पद्धतीनं ओळखतात. त्या उपाधी माझी गुप्त जे चैतन्य असे. कसं चैतन्य असे, सर्वगत चैतन्य असे. जे सर्वगत चैतन्य ते ओळखिती. म्हणून त्याला काय म्हणतात, तत्वदर्शी विधी. त्या तत्वदर्शीबीचं, तत्वदर्शी पद आहे ना श्लोकामधलं, त्या तत्वदर्शी पदाचं हे व्याख्यान. उपाधीमध्ये गुप्त कोण आहे, चैतन्य. खरं सांगायचं म्हणजे चैतन्य उघड आहे, मोकळं फटंग आहे. काय असं लय अवघड नाही. पण आपल्याला जास्त पाहण्याची सवय लागली. आपल्यामध्ये दोष असल्यामुळं जास्त दिसायला लागलं है ना. ते भस्म्या रोग झाल्यानंतर जास्त खातो म्हणतात माणूस. आणि मोतूबिंदू का काच बिंदू झाल्यानंतर त्याला काय एका माणसाच्या 4 माणसं दिसतात. त्या पद्धतीने आपलं काम झालं म्हणून गुप्त म्हणावं लागतं. वास्तविक गुप्त नाही, गुप्त नाही, स्पष्ट आहे. सत ब्रह्म कसं आहे, उघड आहे. जगी ब्रह्म दिशे उघडे.
ब्रह्म उघड आहे, सत गोष्ट कशी आहे, उघडी आहे, पण ती सत गोष्ट दिसणार म्हणून तिला गुप्त म्हणावं लागतं. पहा, कोणती वस्तू पहा, त्या वस्तूमधला जर सतपणा काढला, सत म्हणजे अस्तित्व काढलं, तर खाली काय राहील? खाली काहीच नाही. कोणती वस्तू घ्या आणि त्या वस्तूतलं चित काढा, म्हणजे ज्ञान काढा, जाणणं काढा, जाणणं बाजूला काढलं, कळलीच नाही तर ती वस्तू आहे का बरं? अस्तित्व नसलं म्हणजे नास्तित्व म्हणजेच काय? सत. कळलं म्हणजेच काय? चित. ते चितपणा काढा त्याच्यातला, तो वस्तू नाही. आणि त्याच्यातला आनंद काढा, ती वस्तू असून नसल्यासारखी. जगतामध्ये अनेक रस्त्यानं चालत असताना काळी, कचरा, कीटक, मुंगी आहेत. ती आपल्याला दुःखही देत नाहीत, ते आपल्याला आनंद बी देत नाहीत, म्हणून आपल्याकरता असून नसल्यासारखे आहेत. असून नसलं म्हणण्यापेक्षा नाहीच म्हणा. आपल्याकरता जी वस्तू फायद्याची आहे तीच आपल्याकरता आहे. याचा अर्थ फायदा म्हणजेच काय? आनंद. आनंद सर्वत्र आहे, सत सर्वत्र आहे आणि चितही सर्वत्र. अहमस्मी सदा भामी कदाचित् नाहम प्रियः ब्रह्मैवाहं मतसिद्धं सच्चिदानंद लक्षणं. मी आहे, मी कधीही अज्ञानी नव्हतो आणि मी मला कधी हे दुःख रूप नाही, हा प्रत्येकाचा अनुभव आहे. म्हणून प्रत्येक जीव कसा आहे? ब्रह्म आहे, ब्रह्म. आणि असं गुप्त नसून सुद्धा जीवाला गुप्त असल्यासारखं वाटतं, परंतु ते संत त्याचाच फक्त स्वीकार करतात, दुसरं काहीही पाहत नाही. संतांची जी तत्वदर्शी भी आहेत, ते तत्वदर्शी जे लोक आहेत त्यांना दुसरं काहीही दिसत नाही. गुप्त असणारं चैतन्य दिसतं. गुप्त म्हणण्यापेक्षा स्पष्ट असणारं चैतन्य त्यांना दिसतं. चैतन्याशिवाय दुसरं काहीही पाहत नाही. ते चैतन्य कसं आहे? सर्वगत आहे. वेळ झाला का मग? 10 मिनिटं राहिले का? हो, मला म्हणले 10 मिनिटं प्रवचन करा आणि आता म्हणे 10 मिनिटं राहिले, म्हणजे तुमचे 10 मिनिटं होणार कधी? वा रे वा. हे 10 मिनिट हे चैतन्य कसं आहे? सर्वगत. म्हणजे थोडं शास्त्रीय भाषेत सांगू का? सांगा, ऐकत जा. कळलं तर कळलं, नाही नाही कळलं, हे आपल्या हिताची गोष्ट आहे. हिताचं असलं, हिताशी जे जे लिखे आणि ते सदा इंद्रिया दुःख. हा, इंद्रिया दुःख. कान झाडतात लोक शेळ्यासारखे. वेदांत असला ऐकायला मिळाला की नाही, असं फटाफट कान झाडतात, नीट निघतात तोंडवर करून दुसरीकडे वास घेत. वेदांत ही आपली विद्या आहे, आत्मविद्या आहे. याच्याशिवाय पर्याय नाही. हो, पर्याय नाही म्हणजे नाही. मुक्त व्हायचं असेल तर काय? ज्ञानाशिवाय काय? ज्ञानेन मुक्ती. ज्ञान हेच मुक्ती. ज्ञानात देव तू केवळ. ज्ञाने विनय की ज्ञानाशिवाय उपाय आहे का जीवा कल्याण करून घेण्याचा? नाही तर येडवण बनवायचं. जोपर्यंत माणूस येडा होत नाही त्याच्या अगोदर काय केलं पाहिजे? आत्मज्ञान घेऊन ठेवलं पाहिजे. तर हे ब्रह्म कसं आहे? सर्वगत. याला शास्त्रीय भाषेमध्ये सांगतात देश, काल, वस्तू परिच्छेद रहित. देशाने ज्याचा अंत नाही, कालाने ज्याचा अंत नाही आणि वस्तूने ज्याचा अंत नाही, त्याला म्हणायचं सर्वगत. जे अत्यंत अभावाचं प्रतियोगी असतं त्याला काय म्हणायचं? देशाने परिच्छेद नाही. कोणती वस्तू घ्या, कोणती बी वस्तू कल्पना करा, ती काय? अत्यंत अभावाची प्रतियोगी आहे. अभाव म्हणजे नसणं, आणि ज्याचा अभाव असतो त्याला म्हणायचं प्रतियोगी. इथं काय? घट नाही. घट नाही म्हणजे घटाचा काय? अभाव. आणि या अभावाचा प्रतियोगी कोण झाला मग? घट. घट ज्याचा अभाव असतो त्याचं नाव काय? प्रतियोगी. इथं घट नाही. घट म्हणजे डेरा माठ. गाडगं 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 आहे का इथं? गाडग्याचा काय? अभाव. गाडग्याचा काय? अभाव. ज्याचा अभाव असतो त्याला म्हणायचं प्रतियोगी. मग कशाचा अभाव आहे?
इथं कशाचा अभाव आहे? हा? असं तर त्याचा अभाव आहे. इथं गाडगं नाही. गाडग्याचा कोण नाही इथं? अहो गाडगं नाही म्हणजे कोण नाही? गाडगच नाही. गाडगं नाही म्हणजे गाडगं नाही. मग त्या जे नाही कोण नाही, जे नाही त्याला म्हणायचं प्रतियोगी. जे नाही त्याचं नाव काय? प्रतियोगी. प्रश्न विचारायचा कोण नाही, जे नाही त्याला काय म्हणायचं? प्रतियोगी. इथं कोण नाही? गाडगं. गाडगं नाही. मग प्रतियोगी कोण झाला? गाडगं. गाडगं. तर गाडग्याचा इथं काय अभाव आहे. मग याचा अर्थ जगात कुठंच गाडगं नाही का? असं तिथं असं, पण इथं नाही. परंतु परमात्मा इथं नाही असं नाही आणि तिथं नाही असं नाही, म्हणून देश परिच्छेद रहित परमात्मा. आलं का लक्षात? देश परिच्छेद रहित कसं असतं की असं असतं. देश परिच्छेद रहित कोणती वस्तू असती? जी अत्यंत भावाची प्रतियोगी असते तिला म्हणायचं देशाने परिच्छिन्न वस्तू. म्हणजे देशाने परिच्छिन्न नाही तिला काय म्हणायचं? सर्वगत. तिचं नाव आहे सर्वगत. त्याच्यानंतर वस्तू परिच्छेद रहित परमात्मा आहे. वस्तू परिच्छेद रहित परमात्मा आहे अर्थातच ध्वंस प्रतियोगी. जे ध्वंस प्रतियोगी असतं त्याला म्हणायचं काल परिच्छेद. काय देश दुसरं काय? वस्तू. देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद. काय घ्या? काल. देश नंतर काय? काल. कालाने परिच्छेद. परिच्छेद म्हणजे अवच्छिन्न. अवच्छिन्न म्हणजे मर्यादित. कालाने जी मर्यादित केलेली वस्तू आहे तिला म्हणायचं काल परिच्छेद. काल परिच्छेदवान. आणि काल परिच्छेद रहित त्याचं नाव आहे सर्वगत. त्याला म्हणायचं ब्रह्म. आता काल परिच्छेदवान कोण असते? कालानं मर्यादित करण्यासारखी गोष्ट कोणती असती? जी ध्वंस प्रतियोगी असते. ध्वंसाचा प्रतियोगी. ध्वंस म्हणजे नष्ट होणं. नष्ट होण्याचं नाव काय? घट आहे. घट फुटला. घट फोडला. इथं घट होता अशी कल्पना करा. डेरा होता डेरा आणि ते फोडला. मग आता काय झाला? तो त्याचा ध्वंस झाला. त्याचा काय झाला? अभाव. फोडल्यानंतर जो अभाव होतो त्याचं नाव काय? ध्वंसाभाव. कोणता अभाव? ध्वंसाभाव म्हणा किंवा ध्वंस म्हणा किंवा प्रध्वंस म्हणा. तीन शब्द. तिन्हीपैकी एक कोणता? प्रध्वंस झाला, ध्वंस झाला किंवा ध्वंसाभाव झाला. घट फोडला म्हणजे ध्वंसाभाव. अर्थात ती कालाच्या ओघात काय झाली? नष्ट झाली. पण परमात्मा ध्वंस अप्रतियोगी आहे. ध्वंस प्रतियोगी नाही. ध्वंस अप्रतियोगी परमात्मा आहे. म्हणून परमात्मा कसा आहे? सर्वगत आहे. ध्वंस अप्रतियोगी. ध्वंस अप्रतियोगीचं योगीलाच दुसरं काय नाव आहे? जिद्दी. ध्वंस भिन्नत्वे सती ध्वंस अप्रतियोगित्वम नित्यत्वम. ध्वंसावरून भिन्न असून जे ध्वंसाचा काय? अप्रतियोगी आहे त्याला निंदन. परमात्मा आता काय ध्वंसाचा प्रतियोगी व्हायला की अप्रतियोगी व्हायला? अप्रतियोगी व्हायला. मग कशाच्या लक्षणात बसायला? नित्य. नित्याच्या लक्षणात बसायला. परमात्मा नित्य आहे. का नित्य आहे? कारण तो ध्वंसाचा प्रतियोगी नाही. जे ध्वंसाचं प्रतियोगी असतं ते कालाने परिच्छिन्न असतं. आणि तिसरं कोणतं आहे? वस्तू परिच्छेद. परमात्मा वस्तू परिच्छेद रहित आहे. म्हणजे वस्तू परिच्छेद असतं, वस्तू परिच्छेदाने युक्त असतं, वस्तू परिच्छेदवान असतं. त्याला म्हणायचं काय? कोणाचा प्रतियोगी? अन्योन्याभावाचा प्रतियोगी. अन्योन्याभाव म्हणजे काय? भेद. अन्योन्याभाव म्हणजे भेद वेगळं. माईक आणि पुस्तक हे काय वेगवेगळे आहेत की नाही? माईक वेगळं, पुस्तक वेगळं. म्हणजे काय? भेद. दोघांमध्ये काय? भेद. त्या भेदाचंच नाव काय? अन्योन्याभाव. हे म्हणजे पुस्तक नाही आणि पुस्तक म्हणजे हे नाही. पुस्तक म्हणजे माईक नाही आणि माईक म्हणजे पुस्तक. याचा प्रतियोगी. पुस्तकाचा प्रतियोगी. पुस्तक माईक आहे का? नाही. पुस्तक माईक नाही. कोण नाही? माईक नाही. पण प्रतियोगी कोण झाला? माईक. माईक पुस्तक आहे का? नाही.
नाही. प्रतियोगी कोण झाला? पुस्तक. म्हणजे अन्योन्याभावाचं प्रतियोगी असतं ते वस्तून परिच्छेदवान असतं. तसा परमात्मा अन्योन्याभावाचा प्रतियोगी नाही, अन्योन्याभावाचा अप्रतियोगी आहे. का? कारण भेद नाही. जिथं भेद असतो तिथं भेद म्हणजे अन्योन्याभाव. जिथं भेद असतो तिथं प्रतियोगी असतो. भेद असतो तर भेदाचा कोणीतरी प्रतियोगी असणार. हे भिंत म्हणजे मी नाही, म्हणजे ह्या भिंत म्हणजे कोण नाही? मी नाही. म्हणजे भिंतीचा कोण प्रतियोगी आहे? मी प्रतियोगी आहे. जिथं भेद असतो तिथं कोणीतरी प्रतियोगी असतो आणि परमात्मा भेदाचा अप्रतियोगी आहे. म्हणून परमात्मा वस्तू परिच्छेद रहित आहे. म्हणून परमात्मा कसा आहे? सर्वगत आहे. सर्वगत, वस्तू परिच्छेद रहित, काल परिच्छेद रहित आणि देश परिच्छेद रहित जी वस्तू असते तिला सर्वगत म्हणायचं असतं. आणि सर्वगत असणारा परमात्मा तत्व हे कोण पाहतात? तत्वदर्शी. तत्वदर्शीभिद्वारे अनयोः उभयोः अंतःदृष्ट. अनयोः उभयोः अंतःदृष्ट. अंतः म्हणजे निर्णय पाहिला. कोण पाहिलेला आहे? तत्वदर्शी. कशाचा निर्णय पाहिलेला आहे? ना सतो विद्यते भाव, ना भाव विद्यते सतः. सतचा आणि असतचा निर्णय पाहिला गेलेला आहे. कोणाद्वारे पाहिला गेलेला आहे? तत्वदर्शीद्वारे पाहिला गेलेला आहे. सत कसा आहे? ज्याचा कधी अभाव नसतो. असत कसा आहे? ज्याचा नेहमी अभावच असतो. बोला पुंडलिक.